Hello friends, myself Manohar Patil. Today we are going to see a poem 2.4, Have You Earned Your Tomorrow? We have already seen the icebreakers of this poem in earlier video. In this video we will see the introduction about the poet as well as the poem in detail. So let's start with the introduction of the poet. Edgar Geist, born in 1881, died in 1959. He was born in England and was brought to the United States when he was 10 years old. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता आणि पुढे 10 वर्षाचं असताना त्यांना अमेरिकेमध्ये आणण्यात आलं. He began his writing career in 1895 at the age of 14. त्यांनी त्यांचं जे रायटिंग करिअर आहे तर ते 1895 मध्ये सुरू केलं वयाच्या 14व्या वर्षी. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. तर त्यांना पीपल्स पोएट म्हणून ओळखण्यात येतं. त्याच्यामागे कारण असं आहे की त्यांचं सिम्पल स्टाईल ऑफ रायटिंग आणि ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग हे दोन फीचर्स त्यांच्या रायटिंगमध्ये आपल्याला दिसून येतील. and that's why he has been considered as people's poet. Guest is an American writer of newspaper and magazines. He was not only a poet but also a writer of newspaper and magazines. त्यांनी अमेरिकेमध्ये न्यूजपेपर आणि मॅगझिन्सचं देखील रायटिंग केलेलं आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. ही जी कविता आहे तर ती एक मोटिवेशनल पोएम आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिईंग ऑर नॉट. या कवितेमध्ये कवी जो आहे तर तो रीडरला म्हणजे आपल्याला विचारतो आहे की आपण दुसऱ्यांचं जीवन इम्प्रूव्ह करण्यासाठी काही बेटर असं केलं आहे का. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आपलं फ्युचर कसं असेल तर हे सर्वस्वी आपल्या आजवर डिपेंड आहे, आपल्यावर डिपेंड आहे. देअरफॉर one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. आणि फ्युचर हे कम्प्लिटली आपल्यावर डिपेंड आहे आणि म्हणून आपली आजची कृती कशी आहे, आजची आपले ॲक्शन कशी आहे याचं आपण केअरफुली काळजीपूर्वक निरीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपलं फ्युचर जे आहे तर ते डिपेंड असणार आहे. तर ही एक शॉर्टमध्ये आपण इंट्रोडक्शन कवीचं आणि कवितेचं पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कवितेविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. ही जी पोएम आहे तर या पोएमला एक फिलॉसॉफिकल टच आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर गुडनेस ऑफ द बिहेवियर, काइंडनेस ऑफ द हार्ट या गोष्टी देखील आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतील. जे कवी आहेत एडगर गेस्ट यांच्या बऱ्याचशा ज्या पोएम आहेत तर त्या रिलिजियस स्वरूपाच्या आहेत आणि शेवटी त्या आपल्याला आपली जी सत्सक विवेक बुद्धी आहे तर त्याच्याने आपल्याला विचार करायला भाग पाडतात. नाव टॉकिंग अबाउट द टायटल ऑफ द पोएम, इट इज क्वाईट कॉम्प्लिकेटेड.
खऱ्या अर्थाने जे टायटल आहे कवितेचं, हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो, तर ते थोडंसं आपल्याला कॉम्प्लिकेटेड जाणवतं. त्याचा मराठी मिनिंग आपण असा घेऊ शकतो की उद्याचा दिवस आपण कमवला का. हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो, तुम्ही उद्याचा दिवस कमावला का, हा क्वेश्चन आपल्याला स्वतःला करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत की नेमकं उद्याचा दिवस कमवण्यासाठी आज आपण काय ॲक्शन्स केल्या, काय कृती केल्या, किंवा आपलं बिहेवियर कसं होतं, तर याच्याविषयी सर्व असं डिस्कशन या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. देर आर 4 स्टांजाज इन द प्रेझेंट पोएम. 4 स्टांजा आपल्याला या कवितेमध्ये अभ्यासायचे आहेत. All these stanzas are कॉन्ट्रेंट्स. तर कॉन्ट्रेंट्स फॉर्ममध्ये हे 4ही स्टांजा आहेत. कॉन्ट्रेंट म्हणजे काय की प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी असतात, त्याला आपण कॉन्ट्रेंट म्हणतो. आणि या 4 ओळींमध्ये प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहेत आणि या 4ही ओळींमध्ये 3 ओळी ह्या जनरली आपल्याला क्वेश्चन फॉर्ममध्येच पाहायला मिळतील. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे कवितेसंदर्भात की द पोएम इज इन कम्युनिकेटिव्ह फॉर्म. तर ही जी कविता आहे तर ती कम्युनिकेटिव्ह फॉर्ममध्ये आहे, म्हणजे क्वेश्चन्स विचारले आहेत आणि या क्वेश्चन्सवर आपल्याला विचार करायचा आहे आणि याचं उत्तर आपण आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. ओके, तर या काही जनरल गोष्टी आहेत कवितेसंदर्भात, तर या आपण इथं जाणून घेतलेल्या आहेत. आता प्रत्यक्ष आपण कवितेला सुरुवात करू. हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. The very first line of the poem is in the form of question and we have to ask this question to ourselves. हा क्वेश्चन आपल्याला स्वतःला करायचा आहे की इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. आपण एखाद्याच्या मार्गाने गेलो किंवा मार्गामध्ये आपल्याला एखादा भेटला तर तो आपल्याला पाहून आनंदित झाला का. आता या क्वेश्चनचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आपण आपल्या मार्गाने जाताना किंवा रस्त्याने जाताना जर आपल्याला कोणी भेटला तर आपण त्याच्याशी बोललो का, हे त्याला आठवतं का. जो आपल्याला मार्गामध्ये भेटला, रस्त्यामध्ये भेटला, तर तो हे आठवतो का. कारण आजकाल आपण पाहतो आहोत की आपण रस्त्याने आपल्याला बरेचसे भेटतात, पण आपण खऱ्या अर्थाने त्यांच्याशी मनापासून बोलतो का, किंवा बोलणं जरी होत असेल तर ते फॉर्मल आहे का इनफॉर्मल आहे. इट डिपेंड्स ऑन दॅट पर्सन. हे त्या व्यक्तीवर निर्भर करतं. तर आपण त्याच्याशी निश्चितच जर चांगलं बोललेलं असू तर ते संध्याकाळी त्याला तो आठवेल आणि त्याच्या कुटुंबाशी तो शेअर करू शकतो. ओके. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रो. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आता हा पूर्ण दिवस संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रो. टॉयलिंग टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. तर हा दिवस संपलेला आहे. या दिवसाभरामध्ये आपण जे कठीण परिश्रम केलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांना भेटलो कामासंदर्भात किंवा काम केलं, फिरलो, बोललो, चाललो, असं जे काही असेल आपलं काम, तर ते सर्व काम आपण केलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. तर आता असं कुणी आहे का की आपल्या संदर्भात काइंडली वर्ड, प्रेमाचे 2 शब्द
तो उच्चारत असेल किंवा आठवत असेल, ओके, तर ही हा पहिला स्टांजा आपण इथं संपवलेला आहे. तर आपण इंट्रॉस्पेक्शन केलं पाहिजे, स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे, मूल्यांकन केलं पाहिजे की कवीने जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आपल्याला, तर हे आपल्याला विचार करायला भाग पाडत आहेत. वी हॅव टू आस्क दिस क्वेश्चन्स टू आवरसेल्फ. हे क्वेश्चन आपल्याला स्वतःला आपण विचारायचे आहेत आणि त्याचं उत्तर काय मिळेल आपल्याला याच्यावरनं आपला नेचर कसं आहे, आपण कसे आहोत हे आपल्याला समजेल. सेकंड स्टांजा. Did you give a cheerful greeting to the friend who came along? तुमच्या सोबत किंवा तुमच्या मार्गामध्ये जो तुमचा मित्र भेटला तुम्हाला, तर त्याला तुम्ही चेअरफुल ग्रीटिंग केलं का? चेअरफुल ग्रीटिंग तुम्ही त्याला कसे भेटलात? वॉज इट फॉर्मल ऑन इनफॉर्मल? ते औपचारिक होतं का अनौपचारिक होतं? तुम्ही त्याला प्रेमाने भेटले का? तुम्ही त्याला स्वार्थाने भेटले का? हे क्वेश्चन्स आपल्याला विचारायचे आहेत स्वतःला. और अ चर्लिश सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. का तुमचं भेटणं जे होतं ते चर्लिश होतं? चर्लिश म्हणजे रूड होतं. सॉर्ट ऑफ हाउडी, हाउडी मीन्स अन इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. रस्त्याने आपण जात आहोत, आपला मित्र आपल्याला रस्त्यामध्ये भेटला आणि आपल्याला वेळ नाही म्हणून आपण त्याला कसं तरी हाय हॅलो केलं आणि आपण लगेच पुढे व्हॅनिश झालो, गर्दीमध्ये लोप पावलो, असं आपलं भेटणं होतं का? व्हेरी यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे. तुम्ही त्याला जे भेटले, तुमचा परिचित व्यक्ती असेल किंवा मित्र असेल, तर ते भेटणं तुमचं कसं होतं? सेल्फिश होतं का? प्युअरली सेल्फिश होतं का? स्वार्थाने भरलेलं होतं का? हा क्वेश्चन आपण विचारला पाहिजे स्वतःला. सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे. और इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा असं कोणी आहे का, तुमचा मित्र असेल किंवा रिलेटिव्ज असतील किंवा कोणी अपरिचित व्यक्ती असेल किंवा तुमचा नेबर असेल, याच्यापैकी कुणीही असा व्यक्ती आहे का की जो ग्रेटफुल आहे, तुमच्याविषयी ग्रेटफुल आहे, म्हणजे तुमचं आभार तो व्यक्त करतो आहे. कशासाठी? फॉर अ डीड यू डीड टुडे. तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी केलं, याच्यासाठी तो तुमचा आभारी आहे का? आता इथे हा जो क्वेश्चन आहे कवीने विचारलेला, तर याच्यामध्ये खूप मोठा अर्थ असा अभिप्रेत आहे. तर आपण सर्वांच्या बेटरमेंटसाठी सर्वच काही करू शकत नाही. सर्वांना आनंदित करण्यासाठी आपण सर्व गोष्टी नाही करू शकत, परंतु कमीत कमी असा एखादा व्यक्ती आहे का, कमीत कमी एक व्यक्ती आहे का की ज्याच्यासाठी आपण काहीतरी बेटर केलं, चांगलं केलं आणि म्हणून तो आपल्याविषयी ग्रेटफुल आहे, असा एखादा व्यक्ती आहे का? हा देखील क्वेश्चन आपण स्वतःला केला पाहिजे. पुढचा स्टांजाकडे वळूया. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लिपिंग फास्ट. कॅन यू से टू नाईट. तुम्ही आता स्वतःला विचारायला पाहिजे. आतापर्यंतच्या जे क्वेश्चन्स आपण पाहिले वरच्या 2 स्टांजामध्ये, की ते इतरांनी आपल्याविषयी काय विचार केला पाहिजे किंवा कसा विचार करतात इतर आपल्याविषयी, त्याच्या संदर्भातले ते क्वेश्चन होते. आता या स्टांजामधले पहिली जी ओळ आहे, तर ही पहिली ओळ आपल्याला स्वतःविषयी विचार करायला भाग पाडते. कॅन यू से टू नाईट. आता दिवस संपलेला आहे, रात्र सुरू होते आहे.
इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट. म्हणजे आता जो दिवस आहे तो संपलेला आहे आणि दिवसाचा सेकंड पार्ट जो आहे म्हणजे रात्र, तर त्याला सुरुवात होते आहे. दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. आता या दिवसभरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले, कामानिमित्ताने असतील किंवा इतर स्वरूपाने असतील. तर जे लोक आपल्याला भेटले, तर या सर्व लोकांपैकी कमीत कमी एक माणसाला तुम्ही मदत केली का? दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर. तर इथं जो शब्द वापरलेला आहे ब्रदर, म्हणजे भाऊ. आता इथे भाऊ शब्द उच्चारल्यानंतर एक प्रेम असतं, आत्मीयता असते किंवा जिव्हाळा असतो, एक नातं असतं, बरोबर. तर अशा या वेगवेगळ्या लोकांपैकी कमीत कमी एखाद्या भावाला तुम्ही मदत केली का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर दॅट यू डीड ऑर सेड. असा एखादा आहे का जो रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. रिजॉयसिंग म्हणजे आनंद वाटणे. तर तुमच्या कृतीमुळे त्याला आनंद वाटतो आहे, तो प्रसन्न झाला, त्याला खूप समाधान वाटतं आहे, असा एखादा आहे का? आता ही जी ओळ आहे या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळेल. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तर या ओळीमध्ये आपल्याला दोन फिगर्स ऑफ स्पीच पाहायला मिळतील. तर पहिली म्हणजे सिनेक्डकी. तर सिनेक्डकी म्हणजे काय? पार्ट इज प्रेझेंटेड ॲज होल. ओके. तर इथे हार्ट इज प्रेझेंटेड ॲज होल बॉडी. जे हार्ट आहे तर ते होल बॉडी म्हणून कन्सिडर करण्यात आलेलं आहे. पार्ट इज प्रेझेंटेड ॲज होल जेव्हा कन्सिडर केलेलं असतं तर तेव्हा सिनेक्डकी असते. त्याचबरोबर पर्सॉनिफिकेशन हा अलंकार देखील आपल्याला पाहायला मिळेल या ओळीमध्ये. पुढे वळू आपण. लास्ट लाईन ऑफ द पोएम, लास्ट लाईन ऑफ द स्टांजा. डज अ मॅन whose hopes were fading now with courage look ahead. आता एखादा असा व्यक्ती आहे का की ज्याच्या होप्स वेर फेडिंग, म्हणजे ज्या आशा असतील, अपेक्षा असतील, तर त्या लोप पावलेल्या होत्या, वेर फेडिंग. परंतु तुम्हाला भेटल्यानंतर करेज लुक अहेड, त्याच्या जीवनामध्ये धैर्य आलं किंवा मोटिवेशन त्याला मिळालं आणि आता तो जीवनाकडे सकारात्मकतेकडे पाहतो आहे. असा एखादा व्यक्ती आहे का? हा देखील क्वेश्चन आपण स्वतःला विचारला पाहिजे. तर आपण कवितेच्या शेवटच्या स्टांजाकडे वळूया. डिड यू वेस्ट द डे और लूज इट, वॉज इट वेल और सोरली स्पेंट. डिड यू वेस्ट द डे. तर वर 3 स्टांजांमध्ये ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्यांचं उत्तर जर आपल्याला नकारात्मकतेने मिळत असेल तर आपला दिवस वेस्ट गेला. आपण कुणाला आनंदाने भेटलो नाही, कुणाला आपण मदत केली नाही किंवा कोणी आपल्याला भेटल्यानंतर एनकरेज झालं नाही, त्याला मोटिवेशन मिळालं नाही किंवा आपण सेल्फलेसली कुणाला भेटलो नाही. ह्या सर्व गोष्टी जर आपण केल्या नाहीत, इट मीन्स दॅट वी हॅव वेस्ट द डे. आपण आपला हा जो दिवस आहे तर तो व्यर्थ घालवला. और लूज इट, का फक्त दिवस उजाडला आणि तो तसाच चालला गेला. वॉज इट वेल और सोअरली स्पेंट, तो खरोखर निश्चित चांगला होता का? आता या सर्व हे जे सर्व क्वेश्चन्स आहेत वरती डिस्कस केलेले, तर या सर्व क्वेश्चनचे उत्तर जर पॉझिटिव्ह असतील तर निश्चितच आपला दिवस चांगला गेला असं आपण म्हणू शकतो. आणि याचं उत्तर जर निगेटिव्ह असेल तर इट इज जस्ट सोरली स्पेंट.
सोअरली म्हणजे बॅडली, तर तो वाया गेला, व्यर्थ गेला असं आपण म्हणू शकतो. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस और अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा जीवन जगत असताना डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस? ट्रेल ऑफ काइंडनेस ही फ्रेज आहे इथं आलेली. तर एक मैत्रीपूर्ण किंवा दयापूर्ण व्यवहार तुमचा आहे का लोकांशी? का स्कार ऑफ डिस्कंटेंट आहे? का तुमचं जे बिहेवियर आहे लोकांशी तर ते डिस्कंटेंट आहे, असमाधानी आहे? तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही एखाद्याला भेटल्यानंतर तो कसा फील करतो आहे? तो सॅटिस्फाईड फील करतो आहे का डिस्कंटेंट फील करतो आहे? हा देखील एक क्वेश्चन आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड वुड से? तर आता तुम्ही तुमचे डोळे मिटल्यानंतर रात्री झोपताना तुमच्या आतून जो इनड्वेलिंग गॉड आहे, आतला हृदयामध्ये वास करणं जो परमेश्वर आहे, भगवंत आहे, किंवा तुमचा हृदयाचा आवाज त्याला म्हणू शकता तुम्ही, तर तो तुम्हाला काय सांगतो आहे? या सर्व क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला मिळतील की तुम्ही खरोखर डिस्कंटेंट आहात का सॅटिस्फाईड आहेत? तुम्ही जर असमाधानी असाल तर या असमाधानी राहण्यामागचं कारण काय आहे? तुमच्या दिवसभराच्या ज्या डीड्स आहेत, ॲक्शन्स आहेत, त्या जर पॉझिटिव्ह असतील, चांगल्या असतील तर निश्चितच तुम्ही सॅटिस्फाईड फील कराल रात्रीच्या वेळेस. परंतु तुम्ही जर फक्त स्वार्थाने लोकांना भेटलेले असाल, स्वार्थापोटीच फिरलेले असाल, तुम्हाला भेटून कोणालाच चांगलं वाटलं नसेल तर निश्चितच तुम्ही डिस्कंटेंट तुम्हाला फील होईल, किंवा तुमचा आतला आवाज जो आहे तर तो आतला आवाज तुम्हाला या प्रकारचे सांगेल. यू हॅव अर्न्ड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. खरोखर तुम्ही आजचा दिवस कमावला का? तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही जर चांगल्या गोष्टी केलेल्या असेल तुमच्या लाईफमध्ये, किंवा आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही जर खूप चांगल्या गोष्टी केल्या, इतरांना भेटताना आनंदाने भेटले, सेल्फलेसली भेटले, इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्या, तर निश्चितच तुम्ही आजचा दिवस कमावला, बरोबर. आणि याच्या निगेटिव्ह जर उत्तर असेल तर तुम्ही आजचा दिवस गमावला असं आपण म्हणू शकतो. आणि मग शेवटच्या ओळीमध्ये कवी क्वेश्चन विचारतो आहे का की तुम्ही आजचा दिवस कमावला का गमावला? हे उत्तर आपल्याला निश्चितच आपला जो आतला आवाज आहे, द इनर व्हॉइस ऑफ द हार्ट, आपला हृदयाचा आवाज जो आहे तर तो हृदयाचा आवाज आपल्याला याचं उत्तर देऊ शकतो. ओके, सो दिस इज वॉट द पोएम हिअर वी हॅव फिनिश्ड बाय एडगर गेस्ट. की ही कविता आपण इथं संपवलेली आहे. आणि कवितेमध्ये एक फिलॉसॉफिकल टच आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला विचार करायला भाग पाडते कविता, किंवा एक वेगळ्या प्रकारचा विचार जो आहे तो विचार या कवितेमधून कवीने आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण स्वतःचं मूल्यमापन या कवितेच्या आधारावर आपण केलं पाहिजे. आणि निश्चितच आपण स्वतःसाठी आपण खूप जगतो, स्वतःला जीवनामध्ये काय काय मिळवायचं आहेत, आपले स्वप्न काय पूर्ण करायचे आहेत, कसे पूर्ण करायचे आहेत, या सर्व गोष्टींविषयी आपण विचार करतो. निश्चितच केलाच पाहिजे. बट ॲट द सेम टाईम वी मस्ट express our sense of gratitude towards the society also. Of course we cannot please everyone. आपण सर्वांना आनंदित करू नाही शकत, बट ॲटलिस्ट कमीत कमी आपण एखाद्या व्यक्तीचं जीवन आनंदित केलं का, त्याची विचारपूस केली का, त्याला आपण मदत केली का? आता
मदत आपण पैशांच्या स्वरूपाने केली पाहिजे असं नाही, पण आपण त्याला